नमस्कार, मी प्रतिभा जोशी. मी गेली 25 वर्ष केटरिंग व्यवसाय करत आहे. पण एक नवीन आवड म्हणून मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. रोल बनवणार आहे. त्याच्याकरता लागणारं साहित्य: मॅश केलेला बटाटा, उकडून मॅश केलेला बटाटा, उकडून मॅश केलेले मटार, लसूण मिरची पेस्ट, जिरे पावडर, आणि याला आपण शेवयांनी वरनं कव्हर करणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी शेवई घेतली. ही बॉम्बेने शेवई आहे. ही एकसारखी असते आणि ही छान वाटते आणि कलर पण छान येतो. कोथिंबीर, मीठ, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्ब आणि हाताला लावण्यासाठी तेल थोडंसं आणि पाणी. आता सुरुवातीला हा बटाटा घ्यायचा आहे. या बटाट्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, थोडीशी जिरे पावडर टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडे ब्रेड क्रम्ब टाकायचे. ब्रेड क्रम्ब एवढ्याकरता टाकायचे की जरा डीप फ्राय करताना फुटू नयेत म्हणून थोडं ब्रेड क्रम्ब आणि कॉर्नफ्लॉवर असं दोन्ही एकत्र टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालेलं आहे. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता आपले हे गोळे तयार झालेत. आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू. ती मटारचं हे घ्यायचं सारण करायला. याच्यामध्ये थोडे जिरे पावडर, थोडी कोथिंबीर, थोडं मीठ आणि लसूण मिरची पेस्ट आपल्या आवडीनुसार घालायची आणि हे एकत्र करून घ्यायचं. सारण तयार झालेलं आहे. आता ह्याचा असा पारी करून घ्यायची. आपण जशी मोदकाला करतो तशी. थोडंसं हे सारण घालायचं आतमध्ये आणि त्याच्यानंतर याचा असा लांबुडका रोल येईल असा त्याचा शेप द्यायचा आहे. याला म्हणतात मटार रोल म्हणतात. तसं लांबुडका रोल टाईप त्याला शेप द्यायचा आहे. असं दोन्ही साईडने पूर्ण बंद करायचं. अशा रीतीने सगळे गोळे आपण एकसारखे करून घ्यायचे. हे मटार रोल आपले आता बनवून तयार आहेत. आता याला अजून पुढची कृती म्हणजे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. ते थोडंसं पाण्यात टाकून विरघळून घ्यायचं आहे आणि ही आपण शेवई मगाशी बघितलेली ती कॉर्नफ्लॉवरमध्ये हा रोल बुडवायचा, शेवईमध्ये तो घोळवायचा. कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवल्यामुळे तळताना आतमध्ये विरघळत वगैरे नाही तेलात आणि ह्याला शेवई पण छान चिकटते. असे दोन त्याचे परिणाम होतात कॉर्नफ्लॉवरमुळे. आणि अशी छानशी शेवई याला घोळवून घ्यायचे. सगळे कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून शेवईमध्ये घोळवून रोल तयार आहेत मटारचे. आता तेल पण आपलं तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. हे आता तेलात सोडून छान गुलाबी कलरवर तळून घेऊ. हे आपले आता मटार रोल तयार झालेले आहे. हे तुम्ही बघू शकता, क्रिस्पी आणि एकदम टेस्टी झालेले आहेत. हे बघा, क्रिस्पीनेस त्याचा मोडताना कळतो. हा आपला मटार पॅटीस. हे सॉस बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता, नुसताही खाऊ शकता.